संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी त्यांनी केली। बीडमध्ये 2 समाजातली दरी वाढली असून आता गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मात्र तरीही त्याला अटक झालेली नाही। 302च्या गुन्ह्यातला मास्टरमाइंड वाल्मिक कराड असा आरोप देखील संदीप क्षीरसागर यांनी केला। तसंच 6, 9 आणि 11 तारखेचं कनेक्शन तपासण्याची मागणी केली। पवन चक्कीमुळे बीडमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे असाही आरोप त्यांनी केला। दरम्यान बीडमध्ये सर्रासपणे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केला। या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाही, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही। दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टरमाइंड हा माणूस आहे, म्हणून 302 मध्ये कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे। ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे। तर जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडांवरती सडकून टीका केली असून तो सिरियल किलर असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्या प्रकरणी नेमकं काय झालं याचा देखील मी शोध घेतोय असं आव्हाड म्हणाले। तर आव्हाडांनी अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुद्धा भाष्य केलं। त्यांचे फोन ऐकता आणि अधिक माहिती मिळवता आता अधिकची माहिती ही मिळाली की जवळजवळ 200 FIR वाल्मिक कराडांनी बीडमध्ये वेगवेगळ्या जणांवर केलेले आहेत, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर। एक माणूस 200 FIR करतो म्हणजे किती कायद्याचं ज्ञान असेल तिला आणि किती मोठा कायद्याचा रक्षक आहे वाल्मिक कराड। 200 FIR किती कालावधीमध्ये करण्यात आलेले आहेत या FIR तपासावं लागतील, पण एक माणूस 200 FIR करतो आणि पोलीस त्याच्या घरी जाऊन सह्या घेतात। तो महाराष्ट्र आहे, हे असली प्रकरणं ते सहन नाही करणार। रामन राघव म्हणजे एवढा विकृत गुन्हेगार ज्याला आपण सिरियल किलर म्हणू शकतो, हळूहळू जे काही प्रकरण उघडकीला येत आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सिरियल किलर आहे। हे सिरियल किलरची आपण जगभरातली पुस्तकं वाचली तर वाल्मिक कराडावर एक पुस्तक लिहावं लागेल गुप्त माहिती घेऊन। म्हणजे कितीतरी शेतांमध्ये प्रेत पुरली आहेत, ते प्रेत म्हणजे ती लोक म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवतो प्रेत किती पुरलंय, तुम्हाला सांगाडा सापडेल। तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात सुद्धा बघायला मिळाले। जितेंद्र आव्हाडांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे आणि या संदर्भात आव्हाडांनाच विचारा, आपण मुंडेंबाबत काही बोललो नाही असं आमदार सुरेश धस म्हणाले। त्याचसोबत विष्णू चाटे गँगनं चुकीच्या पद्धतीनं लेकराची हत्या केली, त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही भांडतोय असं देखील धस म्हणाले। मी फक्त हे जे विष्णू चाटे अँड गँग जे आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा, नाही तर गोळी घालायची, पण इतकं तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत, राजकारणासाठी नाही। तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी घटनेचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला। परभणीच्या घटनेचं राजकारण करायचं नाही, ती घटना तेव्हाच थांबवता आली असती असं नाना पटोले म्हणालेत आणि पोलिसांवर कुणाचं नियंत्रण होतं, लाठीमार कुणी करायला लावला असा सवाल पटोलेंनी केला। लाठीचार्ज आणि कोम्बिंग ऑपरेशन हे आक्षेपार्ह असून गुंडगिरीला पाठिंबा द्यायचा नाही असं नाना पटोले म्हणालेत। बीड आणि परभणी घटनेवरनं नाना पटोले आक्रमक झाले होते। या वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याला सुरक्षा दिली गेलेली आहे। कुठल्या कारणाने दिली गेलेली होती सुरक्षा, कोणाच्या शिफारसीने दिलेली सुरक्षा होती? 2 या 3 पोलीस त्याच्याबरोबर फिरतो असं काल पण या ठिकाणी सांगण्यात आलं। एक गुंड
गुंडाइझमच्या माणसाला, ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, अशा माणसाला प्रोटेक्शन देण्याचं सरकारचं धोरण काय होतं, कशासाठी त्यांना दिलेलं होतं, आणि त्याच माध्यमातून त्यांची हिंमत वाढली. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसं लाठीचार्ज केला? त्याचे व्हिडिओ आपल्याकडेही पण आलेत. अध्यक्ष महाराज, आपण बघा एकदा. जानवराला सुद्धा त्या पद्धतीने मारलं जात नाही, त्यालाही आजकाल ॲनिमल ऍक्ट आहे. माणसांना त्या पद्धतीनं, महिलांना त्या पद्धतीनं मारलं गेलं. पोलिसांनी स्वतः ॲटोचे फोडलेत काच, दुकानाचे काच फोडलेत, पोलिसांनी फोडलेत. तर पोलिसांचा गुंडा राजा असं म्हणू आपण? पोलिसांवर कंट्रोल कोणाचा? कोणी लाठीचार्ज करायला लावला? कलेक्टर म्हणतो मी लाठीचार्ज करायला सांगितलं नाही. एसपी सुट्टीवर होते, कोणीतरी चार्ज मध्ये होते तिथे ऍडिशनल एसपी, तर म्हणते मला माहितच नाही. कोण तिथं आयजी गेलेत? कोणी लाठीचार्ज करायला लावला? सरकारने लावला. तर बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये देशमुख यांना छळ करून अमानुष पद्धतीने ठार मारल्याचं समोर आलंय. देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुकामार दिल्यामुळे अतिरक्तस्राव झालाय आणि देशमुख यांच्या छाती, हातपाय, चेहरा, डोकं या भागात मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग हा मारहाणीमुळे काळानिळा पडला होता. छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय. 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी. माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या. आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको. परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको. आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय, आणि त्याला मारलं. मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय. ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून. 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो. इतका बेरहमीने मारला त्याला. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. सुरुवातीला बातमी आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या घटनेनंतर खळबळ माजली. विधानसभेत आज चर्चेदरम्यान बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही आरोप केलेत. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. बीडमध्ये 2 समाजातली दरी वाढली असून आता गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मात्र तरीही त्याला अटक झालेली नाही. 302च्या गुन्ह्यातला मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असा आरोप देखील संदीप क्षीरसागर यांनी केला. तसंच 6, 9 आणि 11 तारखेचं कनेक्शन तपासण्याची मागणी केली. पवनचक्कीमुळे बीडमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान बीडमध्ये सर्रासपणे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केला. या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला, दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही. दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टरमाइंड हा माणूस आहे. म्हणून 302 मध्ये कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे. ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे. तर जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडांवरती सडकून टीका केली असून तो सिरियल किलर असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्या प्रकरणी नेमकं काय झालं याचा देखील मी शोध घेतोय असं आव्हाड म्हणाले.
तर आव्हाडांनी अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुद्धा भाष्य केलं. त्यांचे फोन ऐकता आणि अधिक माहिती मिळवता आता अधिकची माहिती ही मिळाली की जवळजवळ 200 FIR वाल्मिक कराडनी बीडमध्ये वेगवेगळ्या जणांवर केलेले आहेत, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर. एक माणूस 200 FIR करतो म्हणजे किती कायद्याचं ज्ञान असेल तिला आणि किती मोठा कायद्याचा रक्षक आहे वाल्मिक कराड. 200 FIR किती कालावधीमध्ये करण्यात आलेल्या आहेत या FIR? FIR तपासावं लागतील, पण एक माणूस 200 FIR करतो आणि पोलीस त्याच्या घरी जाऊन सह्या घेतात. तो महाराष्ट्र आहे, हे असली प्रकरणं ते सहन नाही करणार. रामन राघव म्हणजे एवढा विकृत गुन्हेगार, ज्याला आपण सिरियल किलर म्हणू शकतो. हळूहळू जे काही प्रकरण उघडकीला येत आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सिरियल किलर आहे. हे सिरियल किलरची आपण जगभरातली पुस्तकं वाचली तर वाल्मिक कराडावर एक पुस्तक लिहावं लागेल गुप्त माहिती घेऊन. म्हणजे कितीतरी शेतांमध्ये प्रेत पुरली आहेत. ते प्रेत म्हणजे ती लोक म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवतो प्रेत किती पुरलंय, तुम्हाला सांगाडा सापडेल. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात सुद्धा बघायला मिळाले. जितेंद्र आव्हाडांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे आणि या संदर्भात आव्हाडांनाच विचारा, आपण मुंडेंबाबत काही बोललो नाही असं आमदार सुरेश धस म्हणाले. त्याचसोबत विष्णू चाटे गँगनं चुकीच्या पद्धतीनं लेकराची हत्या केली, त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही भांडतोय असं देखील धस म्हणाले. मी फक्त हे जे विष्णू चाटे अँड गँग जे आहे, ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा, नाही तर गोळी घालायची. म्हणजे इतकं तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे. आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत, राजकारणासाठी नाही. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी घटनेचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेमध्ये